महत्वाचा आहे. हे बघा, बाब अशी आहे की इथलं हे वातावरण निसर्गरम्य आहे. परंतु हा स्कायवॉक बनवल्यामुळे काचेचं बनवल्यामुळे थोडंसं आकर्षण वाटतं. या ठिकाणी आता पर्यटक येतील यांना कार पार्किंगसाठी जागा येते ना, तिथून 400-500 फुटावर कार पार्किंग केली जाईल. त्या कार पार्किंगचं काम सुद्धा ह्या एजन्सीच्या मार्फत गावच्या लोकांना मिळावं अशा प्रकारचे प्रयत्न राहतील. सरपंच महोदयांनी सांगितलं की आम्हाला उत्पन्न वाढलं पाहिजे, निश्चितपणे त्याच्यात आम्ही लक्ष घालू. एकूणच पालघर जिल्ह्याचा जो आदिवासी बहुल जो वर्णन केलेलं आहे, याचं निश्चितपणे आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या त्याला आपण दर्जा वाढवण्याचा प्रयत्न माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ठरवले आणि या जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. निश्चितपणे सर्वार्थाने या जिल्ह्याचा विकास होईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किनारपट्टीला असलेले जे रिसॉर्ट आहेत, त्या रिसॉर्टमध्ये काही 100 पैकी एखाद्या रिसॉर्टमध्ये कोणी ड्रग्ज आणला असेल, दारू पिले, मारामाऱ्या केले, म्हणजे सगळे तसे नाही. तर त्यांना निश्चितपणे शिस्त ठरवून देऊन त्यांचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे. त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा शाश्वत जीवन जगण्याची संधी दिली गेली पाहिजे. त्याच्याकरता शासन त्याच्या पाठीमागे लागेल. इकडे सुद्धा उद्योग कसा येईल, पर्यटन कसं वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, आपण